So hello everyone, welcome back to my YouTube channel Pharmacist 3.0. I hope you all doing well. In this video I will talk about you should which kind of book refers for preparing diploma in pharmacy exit examination with book अनबॉक्सिंग अँड रिव्ह्यू. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सविस्तरपणे बुकबद्दल माहिती देणार आहे आणि इथे अनबॉक्सिंग वगैरे करून दाखवणार आहे की तुम्ही कोणत्या प्रकारची बुक इथे रेफर करू शकता, कोणत्या पब्लिकेशनची. ठीक आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण मी फार्मसी रिलेटेडचे सर्वच काही कोर्सेसची माहिती मी या चॅनलवर अपलोड करत असतो, तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता, हे जे पार्सल आलेलं आहे हे फ्लिपकार्टकडून आलेलं आहे. ठीक आहे, मी याच्यामध्ये एक बुक घेतलेली आहे. त्या बुकच्याच मी इथे अनबॉक्सिंग विथ रिव्ह्यू करणार आहोत आणि या बुकमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, काय तुम्हाला पाहायला मिळेल, कोणते सब्जेक्ट मिळेल आणि याच्यामध्ये कोणती लँग्वेज तुम्हाला मिळणार आहे, ते सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर या बुकला आता आपण अनबॉक्स करूया. ठीक आहे, तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, ही जी आहे ही बुक आहे जी मी फ्लिपकार्टवरून बोलवलेली आहे. ठीक आहे, ऑनलाईन. तर तुम्ही बघू शकता, या बुकचं समोरचं जे इंटरफेस आहे हे अशा प्रकारे आहे. ठीक आहे, आणि इथे जे आहे ना, इथे टायटल दिलेलं आहे डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन किट म्हणून. ठीक आहे, हे तुम्ही जर सर्च कराल फ्लिपकार्टवर तर तुम्हाला हे मिळून जाईल बुक. आणि जर तुम्हाला नसेल मिळत तर डिस्क्रिप्शनमध्ये या बुकची परचेस लिंक मी दिलेली आहे, तर तुम्ही तिथून पण परचेस करू शकता. ठीक आहे, तर बघू शकता तुम्हाला इथे अशा प्रकारचे इंटरफेस दिसेल. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता जे लँग्वेज आहे. ठीक आहे, जे मेन लँग्वेज आहे तुम्ही इथे बघू शकता, बायलिंगल लँग्वेज आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला इंग्लिश प्लस हिंदी, इथे तुम्हाला मराठीमध्ये मिळणार नाही लँग्वेज, बट हिंदीमध्ये मिळणार. तर तुम्ही याच्यामधून तुमची जी प्रिपरेशन आहे ते खूप सोप्या पद्धतीने होणार आहे आणि तुम्ही चांगल्या रीतीने या एक्झामिनेशनमध्ये मार्क कमवू शकता. ठीक आहे, तर बायलिंगल लँग्वेज आहे इंग्लिश प्लस हिंदी. तर तुम्हाला याच्यात इंग्लिशमध्ये पण म्हणजे इंग्लिशच्या जे काही लँग्वेज आहे त्याला ट्रान्सलेट केलेलं आहे हिंदीमध्ये, तर तुम्ही तिथे वाचू शकता आणि समजू शकता. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये काही हे दिलेले आहे सब्जेक्ट जे आपल्याला डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झाममध्ये दिलेली आहे. ठीक आहे, तर इथे तुम्ही फार्मास्युटिक्स, त्यानंतर फार्माकोलॉजी, फार्माकोग्नोसी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, त्यानंतर हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडम अँड लास्ट वन इज द ड्रग स्टोअर मॅनेजमेंट. ठीक आहे, तर तुम्ही अशा प्रकारे इथे तुम्हाला 8 सब्जेक्ट इथे पाहायला मिळेल एकाच बुकमध्ये. ठीक आहे, तर ही खूप चांगली गोष्ट आहे या बुकची, चांगला बेनिफिट आहे या बुकचा, कारण एकाच बुकमध्ये आपल्याला सर्व सब्जेक्ट्स कंबाईनली मिळत आहे, तर तुम्हाला वेगवेगळ्या बुक्स रेफर करावे नाही लागणार. ठीक आहे, त्यानंतर सर्वात मोठा हायलायटेड पॉईंट जो आहे हे तुम्ही इथे बघू शकता, 5000+ MCQs. ठीक आहे, तुम्हाला माहीत आहे की आपली जी डिप्लोमा इन फार्मसीची जी एक्झिट एक्झाम होणार आहे ती MCQ पॅटर्नवरच होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला टोटली MCQच मिळणार आहे सॉल्व करण्यासाठी. यामध्ये तुम्हाला कसल्याच प्रकारची थेरी वगैरे सॉल्व नाही करावं लागणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला इथे MCQच मिळणार आहे, तर खूप चांगला बेनिफिट आहे या बुकचा. त्यानंतर तुम्हाला इथे सांगतो की यामध्ये तुम्हाला MCQ प्लस थेरीसुद्धा मिळणार आहे, कारण तुम्हाला माहीत आहे की MCQ कसल्याही प्रकारचे विचारू शकते, कसे खूप जास्त हार्ड पण असू शकतात. आता आपण बघितलं तर नाही आहे की कशा प्रकारे येणार आहे, पण मित्रांनो तुम्हाला सांगतो की आपण MCQ जर सॉल्व करत असलो तर आपल्याला थेरी कन्सेप्ट क्लिअर असायलाच पाहिजे, कारण तेव्हाच आपण वेगवेगळ्या प्रकारचे MCQ सॉल्व इझिली करू शकतो. ठीक आहे, तर त्यानंतर इथे जे आहे फार्मास्युटिक जे काही म्हणजे सब्जेक्ट आहे इंग्लिशमध्ये, त्याचा अनुवाद म्हणजे हिंदी लँग्वेजमध्ये केलेला आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर सर्वात मेन की कोणत्या पब्लिकेशनची बुक आपण रेफर करायला हवी, तर इथे बघू शकता ठाकूर पब्लिकेशन PVT LTD लखनौ. ठीक आहे, या पब्लिकेशनची बुक जर तुम्ही रेफर कराल तर डेफिनेटली तुम्ही जी हे एक्झिट एक्झाम आहे ते नक्कीच फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्रॅक करून घ्याल. ठीक आहे, त्यानंतर हे ॲज पर PCIच्या अकॉर्डिंग सिलेबस दिलेला आहे, तर तुम्ही नक्कीच याला विजिट करू शकता, हे परचेस करू शकता आणि तुमची प्रिपरेशन खूप चांगल्या प्रकारे होऊन जाईल. ठीक आहे, तर आता मी याच्या अंदरचा जो इंटरफेस आहे ते दाखवतो.
त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता जो फर्स्ट इंटरफेस आहे, ठीक आहे. याच्यामध्ये सब्जेक्ट दिलेले आहे, कंटेंट वगैरे. त्यानंतर इथे काही ऑथर वगैरे असून तुम्ही बघू शकता, ठीक आहे. इथे ऑथर वगैरे असू शकतात, तुम्ही बघू शकता इथे. त्यानंतर इथे जे कंटेंट आहे, जे मेन कंटेंट आहे तुम्हाला इथे दिसून जाईल. तर इथे जेवढेही काही फार्मास्युटिक्सच्या सब्जेक्टमधले जितकेही काही इम्पॉर्टंट चॅप्टर आहे ते सर्व इथे दिलेले आहे कंटेंटमध्ये, विथ त्याच्या सोबत आपल्याला हिंदी लँग्वेजमध्ये ट्रान्सलेशन केलेलं दिसत आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता जे इम्पॉर्टंट जे टॉपिक्स आहे म्हणजे चॅप्टर्स आहेत ते डिफरंट डोसेज फॉर्म आहे, मेट्रोलॉजी आहे, त्यानंतर पॅकेजिंग, साईज रिडक्शन, सेपरेशन, मिलिंग, मिक्सिंग, होमोजिनियस, क्लॅरिफिकेशन, एक्स्ट्रॅक्शन, डिस्टिलेशन, इव्हॅपोरेशन, म्हणजे जे इम्पॉर्टंट टॉपिक चॅप्टर्स आहेत तेच याच्यामध्ये दिलेले आहे तुम्हाला. तर तुम्ही इथे ही बुक इझिली रेफर करू शकता आणि चांगल्या प्रकारे याची प्रिपरेशन करू शकता एक्झिट एक्झामिनेशनची. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे सर्व सब्जेक्टची कंटेंट दिसून जाईल आणि त्यानंतर कोणते इम्पॉर्टंट चॅप्टर आहे ते सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल. तर तुम्ही यामध्ये कंटेंट वगैरे वाचू शकता, ठीक आहे. त्यानंतर इथे येऊन जाते की फार्मास्युटिक्सचे जेही काही म्हणजे थेरी वगैरे आहे, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला MCQ प्लस थेरीसुद्धा इथे मिळणार आहे. आणि जी थेरी लिहिलेली आहे तुम्ही बघू शकता इथे, जी थेरी लिहिलेली आहे ती थेरी तुम्हाला इथे इंग्लिश लँग्वेजसोबत हिंदीमध्ये सुद्धा ट्रान्सलेशन केलेलं मिळून जाईल, ठीक आहे. आणि इथे तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये खूप जास्त थेरी नाही आहे, म्हणजेच पूर्ण चॅप्टरची थेरी दिलेली नाही आहे. यामध्ये काहीच असे पॉईंट आहे जे इम्पॉर्टंट आहे तेच तुम्हाला इथे थेरीमध्ये दिलेले आहे. म्हणजेच क्लासिफिकेशन विथ एक्झाम्पल जेही काही डोसेज फॉर्म वगैरे आहे ना त्याचे, त्यानंतर डेफिनेशन आहे, त्यानंतर इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहे, बस ते इतकंच आहे, बाकी काहीच नाही. याच्यामध्ये खूप जास्त लेंदी थेरी दिलेली नाही आहे. नंतर येऊन जाते तुमचे MCQs, ठीक आहे. तर तुम्ही ते बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला MCQ वगैरे दिसून जाईल इथून, ठीक आहे. आणि MCQ यामध्ये हिंदीमध्ये सुद्धा ट्रान्सलेट केलेले आहे. आणि हो, सर्वात चांगली जे या बुकचं बेनिफिट तुम्हाला मिळेल ते मिळणार आहे यामध्ये. बघू शकता इथे तुम्हाला आन्सर की मिळून जाईल. सर्व MCQsचे आन्सर तुम्हाला या पॅरेग्राफमध्ये मिळून जाईल, ठीक आहे. त्यानंतर यामध्ये सर्व अशा प्रकारे इथे खूप चांगल्या प्रकारे थेरी वगैरे सांगितलेली आहे, इम्पॉर्टंट आहे आणि खूप कमी याच्यात शॉर्टमध्ये दिलेली आहे आणि विथ यामध्ये MCQसुद्धा दिलेली आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता आणि याला परचेस करून तुम्ही या एक्झामिनेशनची प्रिपरेशन करून फर्स्ट अटेम्प्टमध्ये याला क्रॅक करू शकता, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथे मागच्या साईडने जर तुम्ही बघाल तर यामध्ये काही फीचर्स आहे, आपण बघूया. तर याच्यामध्ये आपण बघू शकता की बेस्ड ऑन एक्झामिनेशन सिलेबस प्रिस्क्राईब्ड बाय PCI, ठीक आहे. PCI थ्रू हे प्रिस्क्राईब केलेलं आहे. त्यानंतर सब्जेक्ट वाईज यामध्ये ब्रेकअप दिलेले आहे. त्यानंतर रिलेटेड MCQs आणि MCQs वगैरे दिलेले आहे ॲट द एंड ऑफ इच टॉपिक्स, ठीक आहे. टॉपिक एंड झाल्यानंतर तुम्हाला त्याच्या मागे MCQs दिसून जाईल, ठीक आहे. त्यानंतर आन्सर ऑफ ऑल द MCQs, जसं की मी तुम्हाला आन्सर की दाखवली त्याच्यामध्ये की तुम्हाला आन्सर मिळून जाईल MCQsचे. तर अशा प्रकारे MCQsचे आन्सर कीजसुद्धा दिलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये मोर दॅन 5000 MCQs इन बुक, ठीक आहे. तर बुकमध्ये 5000 प्लस MCQs तुम्हाला मिळून जाईल. तर खूप चांगलं एक मेरिट आहे, ठीक आहे. तर तुम्ही याला रेफर करू शकता. त्यानंतर इथे काही पब्लिकेशनची बुक्स आहे. तर तुम्हाला जर टोटली इंग्लिश लँग्वेजमध्ये ही बुक हवी आहे तर तुम्ही बघू शकता इथे जे रेड कलरमध्ये येतं आहे ना, ठीक आहे. या रेड कलरची जी बुक आहे हे जी बुक आहे हे टोटली इंग्लिश लँग्वेजमध्ये आहे. तर तुम्ही याला रेफर करू शकता. त्यानंतर बाकीचे पण बुक्स आहे ते पण तुम्ही रेफर करू शकता, ठीक आहे. आणि ही पण बुक खूप चांगली आहे आणि हिंदी लँग्वेजमध्ये आहे. तर तुम्हाला काही डाऊट्स असेल, ठीक आहे, कोणते जर तुम्हाला शब्द समजत नसेल तर तुम्ही हिंदीमध्ये समजू शकता. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इतकाच होता. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये.